अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू होऊन आता 28 दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धामध्ये तिन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं इराणला आणखी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणला 10 दिवसांची मुदत देत असल्याचं ट्रम्प यांनी आता म्हटलेलं आहे. हॉर्मुझ खुलं न झाल्यास इराणच्या ऊर्जा प्रकल्प जे आहेत ते उद्ध्वस्त करू असा इशाराही ट्रम्प यांनी दिलाय. याआधी ट्रम्प यांनी इराणला 48 तासांची मुदत दिली होती, त्यानंतर ती 5 दिवसांची मुदत दिली. आता ही मुदत 10 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीची इराणने मात्र खिल्ली उडवली आहे. इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावलाय. ट्रम्प खोटं बोलतायत, आम्ही त्यांच्याकडे मुदतवाढ मागितलीच नाही असं इराणकडनं सांगण्यात आलं. त्याचबरोबर ट्रम्प यांच्यासोबत आमचा कोणताही संवाद नाहीये असंही इराणकडनं स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब वर्षाव सुरूच आहे. इस्रायली लढाऊ विमानांनी अनेक ठिकाणांना लक्ष्य केलंय. इस्रायली हल्ल्यानंतर तेहरानमध्ये वीज गायब झाली आहे. 10 ते 20 मिनिटं इस्रायली विमानांकडनं बॉम्ब वर्षाव सुरू होता. त्यामुळे ठिकठिकाणी आता वीज गायब झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आता संयुक्त अरब अमिरातींनी पुढाकार घेतलाय. या सामुद्रधुनीतनं मार्ग सुकर व्हावा यासाठी यूएईने बहुराष्ट्रीय नौदलाचं कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी त्यांनी सहकारी देशांसह इतर संयुक्त राष्ट्रांनाही आवाहन केलं. यूएई स्वतःचं नौदलही या कामी तैनात करणार आहे. मात्र तुर्तास या आवाहनाला केवळ बहारीननेच पाठिंबा दिलाय. इतर देशांनी मात्र अजून सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. इराणकडून हॉर्मुझमध्ये जहाजांवरचे हल्ले सुरूच आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून इराणने आतापर्यंत 20 ते 25 जहाजं नष्ट केली आहेत. अजूनही इराणचं हॉर्मुझ सामुद्रधुनीवर 70% नियंत्रण आहे. सध्या केवळ भारत, पाकिस्तान, चीन, रशियाच्याच जहाजांना हॉर्मुझमधून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर इराणचा इस्रायलवर बॉम्ब हल्ला सुरूच आहे. इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोनची 83वी खेप इस्रायलवर डागली. इराणने या क्षेपणास्त्रांवर आभाराचा संदेशही लिहिला होता. समर्थन करणाऱ्या देशांचे इराणने आभार मानले आहेत. तर या हल्ल्यामुळे इस्रायलचं मात्र मोठं नुकसान झालंय. तर लेबनॉनमधील हिजबुल्ला विरोधात इस्रायलची कारवाई जोरात सुरू आहे. इस्रायलने या भागात मर्कवा रणगाडे घुसवलेत. त्यांना तोंड देण्यासाठी हिजबुल्लाने प्रथमच FV ड्रोन्सचा मारा केला. रणगाडे फोडण्यासाठी या ड्रोन्सचा वापर केला जातोय. या माऱ्यामध्ये काही इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हिजबुल्लाने 100 रॉकेटचाही इस्रायलच्या पूर्व भागात मारा केला. तर इस्रायलचा लेबनॉनवर बॉम्ब हल्ला सुरूच आहे. इस्रायलने बेरूतमधील बहुमजली इमारतींवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या इमारतींचा वापर हिजबुल्लाकडनं केला जात होता अशी माहिती आहे. इस्रायली लष्कराने या हल्ल्याचा एक व्हिडिओ जारी केला आणि त्यामुळे हिजबुल्लाचे तळ उद्ध्वस्त झाल्याचं त्यामध्ये दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.